तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पालकाची पुरी। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण, 4-5 मिरच्या आणि पालक आहे ना छान चिरून घ्यायचा। म्हणजे काय होतं, मिक्सरमध्ये तो छान बारीक होतो, त्याची छान बारीक पेस्ट देखील तयार होते। बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान असा बारीक ना पालक चिरून घ्यायचा। गरगट वगैरे भाजी पालकाची आपण रोजचीच करतो, असं काहीतरी नवीन ट्राय केलं ना की घरातही सगळ्यांना आवडतं। बघा असं हे मिक्सरमध्ये भरायचं आणि छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। वरून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि छान एकदा दोनदा मस्त पेस्ट बनवून घ्यायची। हे बघा अशी छान पेस्ट बनवून घ्यायची, पातळ पण नाही हे पण नाही, म्हणजे जाडसर पण नाही। तर आपली नेहमीची कणिक असते ना गव्हाचं पीठ, ते चाळून घ्यायचं आणि थोडासा मैदा तो पण चाळून घ्यायचा। आपल्याला जेवढं प्रमाण हवंय पिठाचं, जेवढं तुम्ही बनवणार आहात तेवढं तुम्ही करायचं आणि त्यात आपण जी पेस्ट तयार केलेली होती ती टाकायची आणि मस्त ते मिक्स मळून घ्यायचं। छान आपण कणिक जशी मळतो ना तसं ते छान मळून घ्यायचं। वरून छान पांढरे तीळ घालायचे, पौष्टिक असतात बरं का ते। हळद घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि मग छान पुन्हा मिक्स करायचं ते वरून खालून। आणि जर कोणाला पोटाचा त्रास वगैरे असेल ना तर तुम्ही ओवा देखील घालू शकता। आता आम्ही ओवा नाही घातलेला, ओव्यानं कोणताही त्रास होत नाही, आपण किती जरी तिखट खाल्लं तरी। आणि थोडं थोडं पाणी मिक्स करत ते छान मळून घ्यायचं। वरून हलकीशी साखर घालायची, म्हणजे जेणेकरून तिखट लागायला नको यासाठी, आणि तिखट बाधतही नाही यामुळे। हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे छान। आणि साखराने काय होतं माहिती आहे का, पुरी देखील थोडीशी खुसखुशीत होते, म्हणजे असं छान लागते चवीला। हे बघा पीठ आपलं मळून तयार आहे। तर 10 मिनटं फक्त ते तेल लावून ठेवायचं, जास्त वेळ नाही, फक्त 10 मिनटं। तेल तापलंय आपलं आता, त्याच्यावर थोडंसं आणखीन तीळ टाकलेले आहेत आणि आता आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया छोट्या छोट्या। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, अशा छान तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही पुऱ्या तळू शकता करून। बघा किती छान पुरी झालेली आहे, मस्त टम्म अशी फुगली आहे बघा पुरी आपली। छान अशी पुरी फुगलेली आहे आपली आणि असं सर्व करायचे। तर तयार आहेत आपल्या पालकाच्या पुऱ्या। आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।